नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक 4-5 दिवसापूर्वी एक क्लिप सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाली होती आणि त्या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक तरुण बरोबर काही शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालयामध्ये आंदोलन करत होता आणि भाकड झालेल्या गायी असतील किंवा म्हातारे बैल असतील यांची जी वाहतूक शेतकरी करत असतात किंवा अगदी नवीन विकत घेतलेली समजा गाय किंवा बैल असेल आणि त्या विकत घेतलेल्या जनावराला आपल्या शेतावरती घरी घेऊन जात असताना त्यांना ज्या अडचणी येतात त्याबद्दल त्या शासकीय अधिकाऱ्यांशी तो तरुण भांडत होता आणि याबद्दल आम्हाला जो वाटेत त्रास होतो याबद्दल तुम्ही काही कारवाई करणार नसाल तर तुमची कार्यालय का नाही बंद करत, अशा पद्धतीचं सगळं ती क्लिप होती. आणि माझ्या मुळामध्ये ती समस्या लक्षात आली कारण की मी स्वतः रफिक कुरेशी या नावाने राजस्थानमध्ये गुजरातमध्ये 6 महिने राहिलो होतो, त्या वेशांमध्ये राहिलो होतो आणि एक कॅटल ट्रेडर अशा अर्थाने मी तिथं होतो. राजस्थानमधून गाई म्हशी घेऊन विकत घ्यायच्या आणि त्या गुजरातमध्ये आणून वेगवेगळ्या ठिकाणी विकायच्या आणि वाटेमध्ये कशा पद्धतीने खंडणी गोळा केली जाते हे ते त्यावेळेला मी करत होतो. साधारण 32 ट्रक वेगवेगळ्या दिवशी असे मी आणलेले होते आणि कशा पद्धतीने खंडणी गोळा केली जाते हे सर्व त्यानंतर बाहेर आणलं होतं. आता ही महाराष्ट्रामध्ये समस्या आलेली आहे. नाशिक जवळ इगतपुरीला काही महिन्यांपूर्वी गेल्या वर्षी एक लिंचिंगची घटना सुद्धा घडलेली होती आणि मग मला असं वाटलं की अशा पद्धतीने आंदोलन करणारा हा जो हिंदू तरुण आहे, म्हणजे हे आता दुर्दैवाने अशा पद्धतीने बोलावं लागतंय, पण हा जो तरुण शेतकरी या बरोबरच्या शेतकऱ्यांचं आंदोलन करत होता थेट त्याच्याशी का बोलू नये म्हणून आज या कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे थेट आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी त्या तरुणाला, ज्याचं नाव आहे दत्ता. या कार्यक्रमात स्वागत. तू छत्र भारतीचा पदाधिकारी होता तेव्हापासून आपण ओळखतो. ती क्लिप पाहिल्यानंतर मला पहिली गोष्ट तर ही सांग की ते आंदोलन करावं का वाटलं, काय घडलं असं की ज्यामुळे ते करावं असं वाटलं? म्हणजे खरं तर ते आंदोलन करण्याच्या 8 दिवस अगोदरपर्यंत मलाही ती धग इतकी असेल असं माहीत नव्हतं. दररोज दिसायचं की काय करायचं, लोकांचे प्रश्न आहेत, गोऱ्यांचं काय करायचं, नवजात गोरे जे जन्माला येत आहेत कारण की ते शेतीच्या काहीच कामाचे नाहीत आणि नेहमी लोक त्यांना विकतच आलेत. आणि मधल्या काळात लोक काय करायचे, समजा डायरेक्ट विकायला परवानगी नाही, मग गुपचूप कुणीतरी यायचं घेऊन जायचं, असं सुरू होतं सगळं. आणि अचानक ते बंद झालं. मग ते बंद का झालं तर समजलं की काहीतरी कुरेशांनी संप केलाय. नंतर असं समजलं की कुरेशी म्हणजे काय, ते फक्त मुसलमानांचा संप नाहीये, खाटीक हिंदू पण आहेत. नंतर मला कळलं की माझाच एक मावस भावाचा मित्र त्याच्याच गावातला हिंदू मराठा असलेला तोही गायांचा व्यापार करतो, तोही त्यात सामील आहे. मग हे सगळं समजत असताना परिस्थिती बाकी जमिनीवर दिसत होती. म्हणजे रस्त्याच्या कडेला गावागावात मेलेले गोरे पडलेले, कारण की दूध शेतकरी पाजत नाही. म्हणजे पाजत नाहीत का, कारण की ते दूध त्याला पाजायला लागलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागेल, कारण मुळातच दुधात काही शिल्लक राहत नाही सध्या. स्वतःच्या गळ्याला फास लावायचा, त्याच्याऐवजी तो ते गोरं दूध न पाजता सोडून देतो. म्हणजे जशी माकडीनीचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती की जीवावर आल्यावर ती शेवटी पिल्लाला पायाखाली घालते. तर शेतकऱ्याचं प्रचंड प्रेम असते सगळ्या जनावरांवरती त्याच्या, पण नाईलाज म्हणून त्याला हे करावं लागतं. तर ते सोडून दिलेले जे गोरे आहेत छोटे छोटे, तर ते खात नाहीत पित नाहीत, ते नसतं त्यांचं तेवढं वय, तर ते मरून जाता किंवा त्यांना भटके कुत्रे फाडता, काही ठिकाणी वाघ खाता. तर प्रचंड हाल आहेत त्यांचे, म्हणजे मरणही त्यांना सोपं नाहीये. त्याच्यानंतर ते मरून पडलेत तर ते सडतात, कुजतायत, वास सुटलाय. म्हणजे तुम्ही कुठल्याही पश्चिम महाराष्ट्रातल्या गावात निघालात ना तर तुम्हाला 100% कुठेतरी असा घाण कुचका एकदम वास येईल की असंही होईल तिथनं रस्त्यानं जा, तर तो 100% मेलेल्या गोऱ्यांचाच आहे असं समजायचं. आता हे वास येतोय तर पाऊस पडतो, पाणी आलं की ते वाहते, म्हणजे टाकता शक्यतो कुठं रस्त्याच्याकडे टाकलं तरी ओढ्याच्या ठिकाणी किंवा कुठेतरी असं ते पाण्यातून वाहत जाते, ते पिण्याच्या पाण्यात मिक्स होतं, तेच पाणी परत प्यायला येणार आहे. म्हणजे हा आरोग्याबरोबरच पर्यावरणाचा पण गंभीर प्रश्न आहे. आणि पर्यावरणाच्या विषयावरती मुळातच आपण अनेक वर्ष काम करत आलोय, त्याच्याकडे सजगपणे बघत आलोय, त्याच्यामुळे ते कळत होतं की अरे यार ही तर गडबड होते. आणि दुसरं आणखी असं लक्षात आलं की ज्या भाकड गायी आहेत त्या पण विकता येत नाहीत. त्या विकता न आल्यामुळं शेतकऱ्याचं सायकल कसं आहे, दूध उत्पादक शेतकऱ्याचं त्याचा धंदाच असा आहे की नवीन मांडीवर आलेली गाय घ्यायची, भाकड गाय कमी करायची, मग तिचे जे पैसे येतील त्यात अजून थोडे पैसे टाकून मग ती नवीन घ्यायची असते. पण ती भाकड गायच गोठ्यातनं गेली नाही तर नवी घ्यायला पैसे नाही, हा एक प्रश्न. कर्ज काढून घ्यायची ठरवली तर तिला आणून चारा कुठून घालायचा, कारण की जर्सी गायला चारा खूप लागतो, ती पोसणं सोपं नाही. तर मग ही गाय आहे हिचा चारा हिलाच पुरणार नाही तर नवीला कसा. तर याचा थेट परिणाम फक्त शेतकऱ्यावर नाही होते,
एकंदरीत दुधाच्या उत्पादनावरती होतोय. म्हणजे मांडीवरची गाई न आणता आल्यामुळे ते शेतकरी नवीन गाई घेता येत नाही. त्यामुळे दुधाचं संकलन जे आहे महाराष्ट्रातलं ते दिवसागणिक कमी होत चाललंय. आणि मी अगदी जबाबदारीने सांगतो की दिवाळीपर्यंत आणखी भीषण परिस्थिती होईल पुढच्या 2-3 महिन्यात. तर हा सगळ्या इकोसिस्टमवरतीच परिणाम करणार आहे. म्हणजे याच्यातनं कुणीच वाचत नाहीये. म्हणजे शेतमजुरापासून तर व्यापाऱ्यापर्यंत, उद्योगपतीपर्यंत, मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपतीपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्याला भेटणारा हा प्रश्न आहे. मला आपण तिकडे जाऊच, म्हणजे मला ते समजून घ्यायचंच आहे. पण बेसिकली ते त्या दिवशी जे आंदोलन केलं, तर त्या आंदोलन करण्याच्या आधी अशी काही घटना घडली होती का, की काही विकायला नेण्याचा प्रयत्न केला, कोणी अडवलं, रोखलं, नेऊन विकू नाही दिलं, किंवा ओढून घेऊन गेले बरोबर जबरदस्ती? मुळातच म्हणजे मी चळवळीमध्ये काम करत आलोय, त्यामुळे काहीतरी तात्कालिक झालं म्हणून आता लगेच करायला पाहिजे असं नाहीच आहे माझी मानसिकता. म्हणजे आता आज दिसलं म्हणून करावं. तर ही सगळी परिस्थिती दिसत होती समोर आणि बातम्या पण येत होत्या. काही लोक सांगायचे की नाही हे गोशाळांमध्ये नेऊन पुढे खाटकाला विकतायत. विश्वास नव्हता माझा त्याच्यावरती. आणि मग म्हटलं नाही, प्रश्न तर गंभीर आहे. आपण सगळे गायीवरती इतकं प्रचंड प्रेम करतो, शेतकरी तर इतकं प्रचंड प्रेम करतो, त्याला कोणी उसने अवसान आणून गोभक्ती शिकवायची गरज नाही. तर मग करायचं काय? शेतकरी कधीच म्हणणार नाही कापायला न्या. म्हणजे जो गायी किंवा बैल आयुष्यभर चांगलं शेतकऱ्याच्या घरी राहतो, काम करतो, तर अनेक शेतकऱ्यांनी तो मेल्यानंतर त्याचे दावे केले, चप्प्या केल्यात, जेवण घातलेत गावाला. आणि अनेक उदाहरणं आहे गावागावात, ही पिढ्या पोचल्या जातात. तर मग करायचं काय? तर मग आम्ही मित्रांनी सगळ्यांनी चर्चा केली आणि काय करता येईल. तर मग असं लक्षात आलं की शेतकऱ्याला ते काही शक्य होत नाही पोचणं. मग असेही ते मरून जाणार आहेत आणि वाईट पद्धतीने हाल होऊन मारतायत. तर हे वाचले पाहिजेत. पण मग वाचू कोण शकतं? आता सरकारच वाचू शकेल याला. सरकारने गोशाळा काढल्यात, पण त्या नावापुरत्या तुटपुंज्या आहेत. म्हणजे त्या गोशाळांची संख्या आणि भाकड जनावर आणि गोऱ्हे यांची संख्या कुठंच ताळमेळ नाही दूर दूरपर्यंत. तर मग आमची पहिली मागणीच ही आंदोलनातली की सरकारनं गोशाळांची संख्या वाढवावी, भाकड जनावर आणि गोऱ्हे बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्याकडनं खरेदी करावेत. बाजारभावाप्रमाणे का? कारण त्याला तसंही काही शिल्लक नाही त्याच्यात. आणि गोरक्षण करावं ही आपल्या राज्याचा कायदा आहे. म्हणजे राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मग एकट्या शेतकऱ्यानं का मारायचं त्याच्यासाठी? तोही टॅक्स भरतो, त्याचं योगदान आहेच. त्यामुळे सरकारनं ते पैसे द्यायचे, ही पहिली मागणी ठरली. मग ती मागणी करत असताना आमच्या असं लक्षात आलं का आपण म्हणतो गोशाळा वाढवा, पण ते गोशाळांमधून खाटकाला जातात अशी पण चर्चा आहे. कारण की त्याची संख्या वाढतच नाही, ती आहे तेवढीच आहे. रोज आपण पाहतो इकडे पकडल्या, तिकडे पकडल्या, ह्या गोशाळ्यात नेल्या, त्या गोशाळ्यात नेल्या, पण संख्या कुठे वाढते? म्हणजे एखाद्या गोशाळेमध्ये वर्षभरापूर्वी समजा 100 जनावरं होती, तर ती आज 500 व्हायला पाहिजे. तर गोशाळेमधल्या जनावरांची संख्या वाढत नाही, ती साधारण तेवढीच आहे. आणि गोशाळांची संख्या पण वाढत नाहीये. मग या गायी जातात कुठे? बरोबर, हा स्वाभाविक याच्यातला प्रश्न आहे. पण तुम्ही ते आंदोलन कराल जेव्हा त्या शासकीय कार्यालयामध्ये गेलात, त्यावेळेला तुम्ही जे म्हणत होतात की हे पोलीस खातं बंद करून टाका, तर असं का म्हटलात? म्हणजे याच्यासाठी की मग विचार करत असताना ह्या मागण्या सगळ्या आमच्या ठरल्या आणि आम्ही ठरलं की आंदोलन करायचं. मग ते विचाराने ठरलं सगळ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि तरुण शेतकरी आहेत सगळे. म्हणजे खरं तर ते आंदोलन ठरवत असताना म्हातारं ज्येष्ठ कोणी फार नव्हतंही आमच्यात, आम्ही तरुण पोरांनीच चर्चेतनं ठरवलं. आणि मग ज्या दिवशी आंदोलन केलं तर त्या दिवशी ते पत्रकारांनी प्रश्न विचारला की काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? आणि मग हे गोरक्षक म्हणलं, हे बघा कायदा आहे, आपण सगळे संविधान मानणारे, कायदा मानणारे, त्यामुळे कायद्याचा आदरच आहे. त्या कायद्यात सुधारणा करा ही आमची मागणी आहे लोकशाहीवादी. पण आता आहे ना, पण ते कायद्याचं पालन करणं ही जबाबदारी कोणाची, किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं प्रशासनाची. गाय पकडायची जबाबदारी कोणाची? गाडीत जर ओव्हरलोडिंग आहे तर ती पकडायची, ओव्हरलोडिंग गाडी कोणी पकडली पाहिजे? आरटीओनं पकडली पाहिजे, किंवा प्रशासकीय जे अधिकारी त्यांनी पकडली पाहिजेत. जसं गुटखा बंदी झाल्यावरती गुटखा बंद झालेलं नाही, प्रत्येक जण खातोचे. महाराष्ट्रात आपल्याला माहिती सगळीकडे चालू आहे. दारूबंदी झालेलं, गुजरातमध्ये पण दारू मिळते, पण ती जास्त बागायला मिळते. तसंच ह्या कायद्याच्या बंदीचा परिणाम काय झाला? याच्यात शेतकरी मेला. त्याला जे पैसे मिळत होते ते मिळायचे बंद झाले, त्याला फुकट द्यायला लागलं. पण त्यानं जे फुकट दिलेलं आहे ते पुढे जे घेऊन जात आहेत, तर ते घेऊन जाताना त्यांना अडवून कायद्याच्या निमित्तानं त्यांच्याकडून खंडणी वसुली करायची, हा एक प्रकार सुरू झाला. आणि दुसरा आणखी असं दुष्परिणाम झाला की त्यांना चटक लागली प्रत्येक गोष्टीत. मग त्यांनी शेतकऱ्याच्या गाया काय, व्यापाऱ्याच्या काय, खाटकाला चाललेल्या, कापायला चाललेला हा फरक करणं बंद केलं. दिसेल ती गाडी पकडायची. परिणाम काय होतो? म्हणजे 8 दिवसात तुम्हाला मी 8 दिवस का म्हणतोय वारंवार आंदोलनाच्या अगोदरचे, माझा याच्या कशावरच विश्वास नव्हता. मी आज जे बोलतोय हे मी 8 दिवस आधी बोललो नसतं, मान्य केलं नसतं. पण मी 8 दिवसात लोकांनी मला पुरावे आणून दिले, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, शेतकऱ्यांनी सांगितलं की काय काय घडलंय. आणि मग मी आज जे बोलतोय ते 8 दिवसातलं आहे की मांडीवर आलेली गाई आहे
तर ती काय कोणी विकायला नेत नाही खाटकाला. तिची किंमत खूप जास्त असते, लाखातच किंमत आहे. आणि ती मांडीवर आलेली गाय आहे, तिची गाडी पकडल्यानंतर सुद्धा त्या गायांनी सोडलेली नाहीत, गोशाळेत नेल्यात. गोशाळेत नेल्यानंतर लोक पाहायला गेले 2-4 दिवसानं. लोकांनी हे आंदोलनात सांगितलं जाईल ना स्टेजवर, मी माझ्या मनाचा एकही शब्द नाही, अत्यंत जबाबदारीनं सांगतोय सगळं. आणि धादांत किंवा नुसतं अफवा पसरायची म्हणून एकही नाही, की गोशाळेत 8 दिवसानं बघायला गेले. समजा एका शेतकऱ्याच्या 11 गायी नेलेल्या होत्या आळेफाट्याच्या, तर त्याच्या फक्त 3च गायी शिल्लक होत्या. 8 गायी गायब होत्या, त्यातली एक मांडीवर आलेली गाय पण गायब होती. हे समोर आलं. आणि मग मला प्रश्न पडला की हे जर सरकारला याच्यावर नियंत्रण आणायचं नसेल, स्वतःला करायचं नसेल, तर मग कशाला सरकारनं हे असे शासकीय कार्यालय उघडून आणावं का आम्ही लोकांच्या कल्याणासाठी चालवतो, लोकांचं राज्य हे. त्याच्यापेक्षा मग जसं ह्या गुंडांच्या टोळ्या पोचल्यात अडवायसाठी, धंदे करायसाठी, तशा आम्ही शेतकऱ्यांच्या टोळ्या करू जे अडवतात त्यांच्याशी. मग आम्ही बघू काय करायचं ते, जर कायदा नसेल तर. पण अजून कायदा आम्ही कायदा मानतो म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही मांडा. हे आपण काय म्हणतो सार्केस्टिक होतं ते, की हे बंद करा. नाही, आता तुम्ही बोलता बोलता जे सांगितलं की मांडीवरती आलेल्या गायी सुद्धा हे गोशाळेमध्ये घेऊन जातात. आता गोशाळेमध्ये नेल्यानंतर त्या मांडीवरती आलेली गाय पिळतात का, दूध तरी काढतात का त्या गायीचं? मला तर खरं तर हे सगळं सांगताना डोळ्यात पाणी येण्याचे अनेक प्रसंग आहे, त्यामुळे मी ते टाळतोय सांगायचे. आम्ही गोशाळेत गेलो, कुणीतरी रस्त्यावरती भाकड गाई सोडून दिलेली होती ती सोडवायला. तर तिथं बघितलं तर एका गायीचे म्हणजे सडताईट झालेले सगळे. एक शेतकरी आलेला, तो बळबळ ते पिळतोय, मास्टायटिस झालेलं तिला. कारण की यांच्याकडे काहीच व्यवस्था नाही, एवढ्या गाया म्हणजे 2 माणसं परेशान होऊन जाते 8-10 गाया सांभाळायला, त्यांचा अख्खा दिवस जातो त्याच्यात. आणि ते गायीची म्हणजे अवस्था अशी की नंतर तिचं सड फुटणार आणि ती तडफडून मारणार आहे ती. तर म्हणजे भयंकरच होतं सगळं. हे फारच भयंकर आहे. नाही, खरोखर ही गोष्ट अतिशय, म्हणजे जिला आपण आईसारखं मानतो, जी आपल्याला पोचते, पिढ्यानपिढ्या पोचलं जातात गायीवरती, आणि त्या गायीच्या रक्षणाच्या नावाखाली हे ओढून घेऊन जातात त्या शेतकऱ्याच्या गायीला, आणि तिचा इतका भयानक दुर्दैवी मृत्यू होतो. आणि ते गोशाळेत येऊ देत नाहीत कोणाला, शक्यतो गाय आला तर शूटिंग करू देत नाहीत. म्हणजे सदाभाऊंसारखा आमदार असलेल्या माणसावरती हल्ला करायची हिंमत का होते? कारण खूप मोठी इकॉनॉमी त्याच्या मागे त्यांची. आणि काय करत होते सदाभाऊ जाऊन तिथं, या शेतकऱ्याच्या म्हशी आणलेल्या होत्या आणि त्या आता इथं नाहीयेत, त्या द्या. म्हणजे सदाभाऊंच्या भूमिकेबद्दल लोकांची अनेक मतांतर असतील, माझी काही वेगळी मतं असतील, परंतु कालचं जे उदाहरण आहे तर ते म्हशी व शेतकऱ्याच्या न्यायालयात त्या द्या म्हणून राहिलेत, त्यांच्यावर हल्ला करून राहिलेत. हे कसले गोरक्षक आले डोंबल्याचे? म्हणजे जर मला एक सांगा, भाजपचे हे आमदार विधान परिषदेचे सदाभाऊ खोत हे तुम्हालाही भेटायला आले होते हे समस्या समजून घेण्यासाठी. हो. काय झालं त्यांच्याशी चर्चेत? ते भेटल्यानंतर त्यांनी विचारलं काय कसं, आणि म्हणाले की मी तुझा व्हिडिओ मला बऱ्याच लोकांनी पाठवला आणि सांगितलं की हे फार महत्वाचं आहे आणि असं. तर मला वाटलं तुला भेटावं, लढाऊ पोरगा आहेस तर लढाऊ पोरांना भेटलं पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी भेटायला आलो. आणि मग त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांना म्हटलं की बघा तुम्ही आहात सत्तेत, मुख्यमंत्र्यांशी एक मिटिंग करा, त्यांना आपण ह्या विषयाचं गांभीर्य समजावून सांगू, काहीतरी निर्णय घेतील. पण माहित नाही त्यांच्याही काही अडचणी मर्यादा असतील, परंतु त्या दृष्टीने काही चर्चा पुढे गेली. हा जो मुळात त्यांना हे सांगितलं का की हे जे रस्त्यावरती अडवणारे आणि ओढून नेणारे आहेत हे तुमच्याच परिवारामधले आहेत लोक, आणि याचं उत्तर जर काढायचंच असेल तर तुमच्या परिवारातच याचं उत्तर सापडू शकतं. या लोकांना असं त्यांना नाही म्हणता येत, कारण की मी त्यांच्याकडे इतकं डायरेक्ट त्या परिवारातले म्हणून नाही बघत, जरी ते गेलेले असले तर, कारण त्यांचा पूर्व इतिहास माझ्यासारख्याला विसरता येत नाही. म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला माहिती आहे की त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केली, लढली आहेत, लढाऊ माणूस आहे. त्यांनी तडजोड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनातून ते उतरलेत हे नक्कीच आहे आता. त्याच्यामुळं त्यांना जे ट्रोलिंग होते तुम्ही बघितलं त्यांच्या व्हिडिओ खाली, तर ते ट्रोलिंगही भयंकर आहे. परंतु तरीही ते लढतायत आज. आणि हा विषय पुढे जाण्यासाठी म्हणजे त्यांनी ज्या पद्धती, समजा दत्ता ढगे नावाचं पोरगं किती आरडलं असतं किंवा गोशाळेत गेलं असतं, काही झालं असतं तर ते किती पोहोचलं असतं माहित नाही. परंतु हे आमदार आहेत, त्याच्यामुळं आमदार असल्याचा परिणाम म्हणून कदाचित त्यांना मीडिया चांगलं कव्हरेज देतंय, लोकांपर्यंत ते पोहोचते, हा फायदा होतोय मला असं वाटतंय त्यांच्या याचा. पण तरी मला एक प्रश्न पण आहे त्यांच्याबद्दल, की मुळात ही लढाई गोरक्षकांशी नाहीच आहे. सरकारनं जो कायदा केलाय त्याच्यामुळे हे मध्ये तयार झाले. आणि मग ही भांडण जर सरकारशी आहे, हे गोरक्षकांशी भांडून काय होणार आहे? मी तर म्हणतो हे गावागावातली जी पोरं आहेत आमची शेतकऱ्याची, ती आता त्यातनं बाहेर पडलीत,
हीच होती पहिल्यांदा गाय अडवायला. जेव्हा त्यांना कळलं की अरे हे आपल्याच बापाच्या मुळावर आलंय, तर आता तुम्हाला शेतकऱ्याचं पोरग दिसणार नाही बजरंग दलात. दिसलं तर शिवाय घालताना दिसेल. जे कोणी दिसतील, ज्याच्या घरी शेळीचं शेपूट नाही, आमच्या ग्रामीण भाषेत बोलायचं, तो दिसेल. म्हणजे यांनी कधी मांजर पाळलंय का नाही अशी लोक आहेत. आणि ते गायी वाचवा शेतकऱ्याला शिकवणार. जो शेतकरी स्वतःचं रक्त आठवतो, घास कापताना ज्या बाया माणसांची बोटं झडलीत, बोटाचे पेरेचे पेरे कापून गेलेत, त्या गायांना सांभाळत असताना, म्हणजे परवा त्या IBN लोकमतवरती लाईव्ह त्या ताईने सांगितलं की गायी उचललेली होती आजारी, तिचा पाळणा पडला, त्या ताई त्या पिंजऱ्याखाली गायीखाली दाबल्या गेल्या होत्या. म्हणजे जीवाशी खेळत सगळं सुरू आहे संघर्ष. जो शेतकरी जीव काढतो त्याला हे गोभक्ती गोसेवा शिकवणार. तर हा प्रश्न. पण मुळात सदाभाऊंबद्दल मला असं म्हणायचंय की भाऊंनी पण आता हे बस झालं, आता हे गोरक्षक वगैरे हे काही शत्रू नाही आहेत आपले, आपलं लढाई सरकारसोबत आहे. त्यामुळे जे भांडायचं ते आता सरकारशी भांडलं पाहिजे. नाही, याच्यातलं म्हणजे मला का बोलावं असं वाटतंय हे, की मला माहिती आहे, ज्याची प्रतही माझ्याकडे आहे. श्यामाप्रसाद मुखर्जींनी गोळवलकरांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्या धोरणाच्या विरोधामधली काही गोष्ट असली तर तो विरोध आपल्याच परिवारातर्फे उपस्थित करायचा, जेणेकरून ती संपूर्ण चर्चा ही आपल्याच परिघामध्ये मर्यादित राहते. आणि मग ज्या वेळेला संघातर्फे दक्ष म्हटलं जाईल त्यावेळेला सगळेजण ती चर्चा बंद करून टाकतील. तर अशा पद्धतीने कदाचित सदाभाऊ खोत हे मनापासून आले असतील. ते तुम्हाला भेटायला येत असताना त्यांना म्हणजे अशी कल्पना नसेल, त्यांना तो व्हिडिओ याच लोकांनी पाठवला असेल की सदाभाऊ दुसऱ्या कोणाच्या तरी हातात हा प्रश्न चाललेला आहे, दत्ता डगे हा प्रश्न घेत आहेत, हा आपल्या ताब्यात आला पाहिजे. आणि त्या राजकीय भावनेनी का होईना ते आले असतील. ते तो जो काही समस्या आहे त्याच्याशी ते प्रामाणिकही असतील. पण एक दिवशी जर त्यांना सांगितलं गेलं की हा संपूर्ण मुद्दा त्यांच्याकडे आला, सगळ्या मीडियामध्ये कव्हरेज वगैरे त्याचं व्हायला लागलं, आणि मग एक दिवशी त्यांना सांगितलं जाईल की आता हळूहळू शांत व्हा या विषयाबद्दल, आणि मग पुन्हा तेच चक्र पुन्हा सुरू होईल आणि तुमच्या हातातून तो मुद्दा काढून घेतला जाईल. तर अशीही शक्यता असू शकते. सदाभाऊ फसतील या संघाने सांगितलेल्या ट्रॅपमध्ये कदाचित. पण मला हे म्हणायचंय की तुम्ही जे म्हणताय ते एकदम करेक्ट आहे की हा वाट अडवणाऱ्यांबरोबर ही लढाई नाहीच आहे. या समस्येचं मूळ सरकारने बनवलेल्या कायद्यात आहे. बरोबर. की हे गोवंश हत्याबंदी पहिल्यांदा करून टाकली. बरोबर. आणि मग त्या कायद्यामध्ये मग ताब्यामध्ये त्या भाकड जनावरं जी आहेत ही कोणाच्या ताब्यात द्यायची, की याचा व्हिक्टीम पूर्वी गाय होत होती किंवा बैल होत होता असं जर आपण म्हटलं, आणि गाय आणि बैलचा बळी जातो म्हणून हा कायदा केला, तर आता बळी शेतकऱ्याचा जातोय. बरोबर. अगदी कोणीतरी मरतच आहे हो याच्यामध्ये. बरोबर. मग या समस्येवरचं मूळ काय असायला हवं होतं, कारण ते पण मग या कायद्यात असायला हवं होतं. बरोबर. की जर त्या विकायच्या नसतील तर मग त्या शासनाने घ्यायच्या. बरोबर. मग आम्ही तेच म्हणतोय, कायदा अर्धवट केलाय, कायदा परिपूर्ण करा. आमची मागणीच ती आहे. म्हणजे एकदम लोकशाहीवादी मागणी आहे आमची की अपूर्ण असलेला कायदा पूर्ण करा, त्याच्यात दुरुस्ती करा. म्हणजे शिव आर्मी शेतकरी संघटना म्हणून किंवा आम्ही जे सगळे तरुण पोरं काम करतो, आमची अजिबात अशी कुठं मागणी नाही की कायदाच रद्द करून टाका किंवा काय. म्हणजे आमची ज्येष्ठ चळवळीतले लोक करतात, आमचे मतभेद आहेत त्यांच्याशी. म्हणजे कदाचित त्यांना आमच्यापेक्षा जास्त कळत असेल, आम्हाला कमी कळतं, पण तरी आमचं हे मत आहे की ते गोहत्या बंदी करायचं, कायदा रद्द करा किंवा काय हे म्हणण्यापेक्षा आज शेतकरी मरतोय त्याला काय रिलीफ देणार ते सांगा. गाया सांभाळण्याबद्दल जगवण्याबद्दल आमचं दुमत असायचं कारणच काहीच नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्याला जर वाचवायचं असं, म्हणजे त्या गाया वाचवायच्या नादात तुम्ही मग शेतकरी मारणार का, आणि शेतकरी मेल्यावर गाया कुठल्या वाचवणार आहे तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे जो गोपालक आहे तोच मेला तर त्या गायांना पाळणार कोण. हो हो. असं जास्त हा एकदम पहिला मुद्दा. म्हणजे आता याच्यातला पहिला बळी आपल्याला दिसतोय शेतकरी. दुसरी समस्या तुम्ही थोडक्यात बोललात, मला ते सविस्तर त्याच्याबद्दल हवंय की याचा दुसरा बळी असणारे ग्राहक, जो त्या गाईचं दूध विकत घेतो. बरोबर. कारण की तुम्ही जर असं बोलता बोललात की दूध संकलन कमी व्हायला लागले. बरोबर. तर ते जरा विस्तृत सांगा. म्हणजे मुळात धवल क्रांती झाली आपल्या देशात आणि त्याच्यानंतर आपण दुधानं परिपूर्ण झालो असं म्हणायला लागलो. तोपर्यंत आजारी माणसाला दूध पाहिजे तर मिळत नव्हतं. हो. आणि लहान बाळांनाही दूध पाजायचं म्हटलं तर अनेक गंभीर प्रश्न होते. तर धवल क्रांतीनंतरचा हा सगळा परिणाम, दूध आपल्याकडे पुरेसे उपलब्ध झाले आणि हे दूध उपलब्ध होत असताना ह्या दुधाची एक चांगली इकॉनॉमी उभी राहिली सगळी. तर त्या दुधाची इकॉनॉमी तुम्हाला एकदम संगमनेर तालुका सांगितला ना, एकदम छोटा तालुका एक महाराष्ट्रातला,
तर आज 8 ते 10 लाख लिटर दररोजचं संकलन त्या एका तालुक्यात होतं. आजचा बाजारभाव 3,585चा 34 रुपये, थोडा मागे पुढे होईल, पण ऍव्हरेज तो आहे. 3,40,00,000 रोजचं झालं जर 10 लाख लिटर असेल तर. बरोबर. हा, असंच कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर 1,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम वर्षाला होते. बरोबर. आणि बाजारपेठेत ती येते, ती काही शेतकऱ्यात यातला 1 रुपया खिशात नाही येते, कारण की मुळात त्याचा उत्पादन खर्च फार मोठा आहे. म्हणजे त्याला शिल्लक राहिलं तर काय राहत असेल माहिती का, शेवटी जी भाकड होते गाई आणि त्यानंतर तो ती काही 2-5 पैशाला विकतो, तेही शिल्लक राहतं की नाही हा प्रश्नच आहे. कारण ते वापरतो तो दुसरी गाय विकत घ्या, परत दुसरी गाय घ्यायलाच वापरतो ते. पण म्हणजे यात शेतकरी न मारता प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित, असं मी का म्हणलं अगोदर म्हणत असताना, दूध उत्पादकाच्या खिशात आलेले हे पैसे जातात बाजारात. पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या नाही करत, याचं मुख्य कारण हा दूध व्यवसाय. विदर्भात असं अर्थचक्र नाही, कोकणात नाही, त्यामुळे दोन्हीकडचे शेतकरी देशोधडीला लागलेले आहेत. म्हणजे कोकणातला आत्महत्या नसता करत तरी मुंबईत जाऊन तो मरतोच आहे दुसऱ्या अर्थानं. तर हे जे पैसे येतात ह्या पैशातनं दूध हा जोडधंदा पण नाही राहिलेला. म्हणजे बरेच लोक बोलताना म्हणतात, साधा उपार म्हटलं की जोडधंदा नाही राहिला, हा मुख्य धंदा झालाय. आता माझ्याकडे समजा 1 एकर क्षेत्र आहे, सगळा चारा आहे आणि त्याच्यावर गाया चालू आहेत. ज्याच्या घरी शेतीच नाही तो सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला गोरगरीब माणूस, अगदी सामाजिकदृष्ट्या मागच्या मागास राहिलेल्या समाजातला घटक सुद्धा 2 गायी पाळतो, कारण की तो कोणाच तरी शेतात कामाला जातो दिवसभर, पण ते काम करताना त्या मजुरीबरोबर तो येताना दिवसभर स्वतः काढलेलं गवत पण घेऊन येतो. त्याच्या व्यतिरिक्त कुठेतरी बांधायला कोणाच्या गवत वाढले ते कापून आणेल, डोंगराचं गवत कापून आणेल. असं करून पोरं शिकून इंजिनियर केलेत लोकांनी अनेक. म्हणजे दुधाचा इतका मोठा परिणाम आहे पश्चिम महाराष्ट्राच्या इकॉनॉमीवरती. आता हे जे पैसे बाजारात येतात ते जातं कोणाकोणाला, डॉक्टर्स आहेत, दोन्ही डॉक्टर्सला जातात, मेडिकलवाले आहेत, त्याच्यानंतर ह्या दूध व्यवसाय संबंधित गोठा बनवणार आहेत, गव्हाणी बनवणार आहेत, मुलाबाळांचं शिक्षणाचा पैसा खर्च होतोय, कपडे लत्त्यासाठी पैसा. बरोबर. बाजारपेठेतला जो छोट्यापासून तर मोठ्यापर्यंतचा व्यापारी आहे, कापड दुकानदारापासून तर किराणा दुकानदारापर्यंत, अगदी 2 व्हीलर 4 व्हीलरचे शोरूम खोडून बसलेल्यांपर्यंत, अगदी गाय छापवाल्यापर्यंत पण जातो पैसा या शेतकऱ्याचाच. तर त्याच्यामुळं ही सायकल जे फिरते, किंवा म्हणजे संगमनेर तसं पाहिलं तर जिल्ह्याचं ठिकाण नाहीये, पण जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा आर्थिकदृष्ट्या जास्त सदन का दिसतं किंवा चांगली अर्थव्यवस्था का दिसते तिथं, तर तिथलं दुधाची जी अर्थव्यवस्था आहे तिनं हे सगळं. आणि हे नुसतं संगमनेर नाही तर पश्चिम महाराष्ट्रातली सगळी निम शहर जे आहेत, म्हणजे मेट्रो सिटी नाही झाल्या, निम शहर आहेत, त्या सगळ्यांची अर्थव्यवस्था याच्यावरती डिपेंड आहे. ज्यावेळेस ही दूध संकलन कमी होत जाईल, मी प्लॅन्टवाल्यांना भेटलो संगमनेर मधल्या, आमच्या नवले साहेबांचा प्लॅन्ट आहे, राजहंसचा प्लॅन्ट आहे, एक एस आर थोरात म्हणून त्यांचा प्लॅन्ट आहे, मोठे 3 प्लॅन्ट आहेत. त्या 3ही संचालकांना भेटलो, 3हीच्या मी, आणि सांगितलं की म्हटलं हा प्रश्न काही शेतकऱ्याचा नाही. म्हणजे तुम्हाला आज वाटत असेल की काही फार फरक पडणार नाही, तुम्ही व्यवस्थित माहिती घ्या जमिनीवरनं. आता जे 34 रुपये बाजार झालेत ना, 30 रुपयावर होते आणि 34 पर्यंत आले, तर साहजिकच फ्लो कमी झालाय ना तुमच्याकडचा दुधाचा, म्हणून तुम्ही बाजार वाढवतायत. आता वरनं जे बाजार वाढतायत ते, तर फ्लो कमी होण्याचं कारण पण याच्यात आहे. आणि तुम्ही पण मारणार आहेत, कारण की समजा तुम्ही हजारो कोटी रुपये खर्च करून प्लॅन्ट टाकलेत आज, जर ती कोणाच्या जीवावर टाकले, त्या उत्पादकाच्या दूध संकलन होते या एरियात त्याच्या जीवावर टाकले, ते दूध संकलन बंद झालं तर तुम्हाला ते घरातनं पैसे भरावे लागतील. प्लॅनसाठी जे काही कर्ज काढलं असेल किंवा घरातले टाकले असतील, माहित नाही, जे काही केले असतील तर ते खिशातले तुमच्या जाणार आहेत, तुम्ही मरणार आहात. जे चालू स्थितीतले आहेत त्यांनाही जर संकलन नाही झालं तर त्यांची ती स्थिती होणार आहे. त्यामुळं अगदी प्रोसेसिंग प्लांट वाल्यापासून तर शेतमजुरापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यावरती परिणाम करणारा हा विषय. आणखी काय, हे बाजारातलं तुम्हाला जे सांगत होतो मी, बहुतेक लोक गायीवरती प्रेम असल्यामुळे, म्हणजे मी मगाशी जे म्हटलो ज्याच्या इथं शेती नाही, प्राणी नाही, असे पण लोक आहेत म्हणजे प्रामाणिकपणे त्यांची खरंच गायीवरती श्रद्धा आहे. त्यांच्या दुकानात आहेत ना असं बॉक्स लावलेला असतो गोरक्षणासाठीचा, कुणी टाकले तर टाकले, बाहेरचं काय कुणी फार टाकत नाही, पण तो माणूस अगदी पानाच्या टपरीवाला सुद्धा ना संध्याकाळी जाताना रुपया कमावला असेल त्यातले 2 पैसे त्या पेटीत टाकून जातो किंवा गायीसाठी आपली. पण त्याला हेच माहित नाही की आपण ज्या गायीसाठी, ज्या गोशाळांसाठी हे पैसे टाकतोय तिथं आपण कधी पाहिलंच गेलो नाही. म्हणजे कोणत्या अर्थानं नुसतं लांबून जाऊन पाहिलंय, पण त्याचं अर्थचक्र काय किंवा आलेल्या गायींची संख्या काय, गेल्या काय ऑडिटच नाही त्याचं. म्हणजे आमच्या मागण्यामध्ये ही एक मागणी आहे की गोशाळा वाढवा, पण ज्या आहेत त्यांचंही ऑडिट करा पहिलं, कारण की ते ऑडिट केल्याशिवाय कळणारच नाही ना खरं होतंय काय.
आणि मग त्या गोशाळेवाल्या म्हणजे त्या पानटपरीवाल्याला पण आमचं आव्हान आहे. म्हणजे जसं मी हे गोरक्षक भावांना आव्हान करतो माझ्या, तसं त्या पानटपरीवाल्याला आव्हान करतो की तुम्ही त्या गोशाळेत जा, ऑडिट करा. गोशाळांची ऑफिसेस चकचकीत दिसतील एंट्रीला, एंट्रन्स एकदम भारी भारी, एकदम असं वाटेल की काय म्हणजे एकदम प्रभावच पडून जातो. पण जसं जसं आतमध्ये जायला लागतो, शहरी माणसाला किती लक्षात येईल मला माहित नाही, पण गावाकडचा माणूस जर पाऊस चिखल झाला ना, त्याला झोप येत नाही, गाया रात्रभर त्या पावसात बसणार कशा, एकदम चिडचिड. म्हणजे कालच्या त्या सदाभाऊंच्या व्हिडिओ त्या म्हशीच्या दिसतंय खाली ते, तर ती इतकी घाण आहे, त्याच्यात त्या गाया सगळ्या उभ्या आहेत, म्हणजे त्यातनं रोगराई वाढणार आहे, त्यांना बसायचीच सोय नाही. म्हणजे वरून पत्रे दिसत आहेत चकचकीत रंगीत, पण त्याच्या खाली बसायला सोय नाही. इकडं पिओन ब्लॉक्स बसवलेत ऑफिसेस मध्ये, फरशा आहेत भारी भारी, भिंतीला फरशा बसवायच्या बाकी राहिल्यात, आणि गायांखाली साधा कोबा करून त्यांचे पाय सरकणार नाही याच्यासाठी अजून थोडंसं काही वरती करतील, असंही केलेलं नाही. ते चिखलात चिडचिडीत आहेत. तर त्यामुळं हे जे परत मी 8 दिवसापासून येतो, ते 8 दिवसात एकदम, आणि मी आंदोलन करायचं त्यावेळेस जितका प्रेरित झालेलं नव्हतं या प्रश्नासाठी, तर त्याच्यापेक्षा आता कितीतरी पटीने जास्त प्रेरित आहे की हा प्रश्न संपेपर्यंत, सुटेपर्यंत, शेतकरी यातनं बाहेर पडेपर्यंत थांबणार नाही. अगदी बरोबर. उपाय सरकारने ठरवावेत काय करावं. आम्ही म्हणतो गोशाळा काढा, पण तेच अंतिम असं आमचं म्हणणं नाही. सरकारनं काही करा, माझा बाप मेला पाहिजे नाही, यात एवढीच मुख्य मागणी आहे. नाही, सरकारने ठरवलं तर सरकार असं सरळ सांगू शकतं की तुमच्याकडे असलेलं भाकड जनावर किंवा म्हातारा झालेलं बैल जे काय असेल, गोरा असेल, हे तहसील ऑफिसला आणून जमा करा आणि लगेच त्याचे पैसे घेऊन जा, बरोबर, बाजारभावाप्रमाणे. हे सरकारने ठरवलं तर सरकार एका दिवसात हा प्रश्न सोडवू शकतं. अगदी अगदी. म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणार आणि गो मातेला मात्र काहीच द्यायला तयार नाही. शरद जोशी साहेब या संदर्भात भारी बोलले होते. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 95 लेख आहे, त्या आसपास पण असं सुरू झालं होतं या कायद्याच्या संदर्भात. त्यांनी केला 15ला, म्हणजे जवळजवळ 20 वर्षानंतर त्यांनी केला. 30 वर्षानंतर आज 25 मध्ये आपल्याला परिणाम दिसत आहेत. तर शरद जोशी साहेब असे म्हणाले होते की भावनिक आणि धार्मिक सगळ्या अंगाचा विचार करायचा, आणि जर तुम्हाला ते सांभाळायचे भाकड गाई आणि गोरे, तर शेतकऱ्याला उत्पादन खर्चानुसार दुधाचा जेवढा खर्च येतो त्याच्यात डबल भाव द्यावा लागेल, तर ते शक्य होईल. ही उत्पादन खर्च इतकाही भाव नाही देते, नाही तर डबल कधी देणार आहेत. त्यामुळे असल्या फुलकट मागण्या करायच्याच नाही. आम्ही ठरवलं अनुदान देऊ नका, आम्हाला पैसे हे लगेच घेऊन जा, लगेच पैसे द्या, लगेच. आम्ही सांभाळतच नाही ते. कारण आम्ही सांभाळणार म्हटलो की दुधाच्या अनुदानाचं काय झालं आम्ही बघितलं. इलेक्शन पुरते 3 महिने 5 रुपये दिले, इलेक्शन झालं नामनिराळे, कोणालाच आज घेणं नाही. आणि याच्याबद्दल मुळात काय होतंय की एकंदरीतच ग्रामीण भागातल्या प्रश्नांबद्दल, शेतीबद्दल, शेतमालाच्या भावाबद्दल, त्याच्या हमी भावाबद्दल शहरांमध्ये जी प्रचंड उदासीनता आहे आणि अज्ञान, हे दोन्ही आहे. यामुळे या समस्यांकडे शासन सुद्धा फारसं लक्ष देत नाही. मी सहमत आहे याच्याशी. माझं येत असतानाच एका मित्राशी माझं बोलणं झालं, आणि तो म्हणे अरे गोरा म्हणजे काय रे, भाकड गाई समजलं मला. आणि नाही, मला तुमच्यापेक्षा जास्त मोठा गंभीर प्रश्न पडला, कारण की तो मालवणमध्ये राहिलाय लहानपणी. मालवण काय फार मोठं शहर आहे असं नाही. त्याचे आई वडील मूळचे शेतकरी आहेत सांगलीतले. तो गावाकडे जातो येतो, जरी आता पुण्यात तो राहत असला तरी. त्यामुळं तो ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेला माणूस आहे, त्याला गोरा काय हे माहित नाही. हा खूप मोठा प्रश्न. तर ज्या माणसाचा आयुष्यात कधीच संबंधच आला नाही शेतीशी, त्याला काय कळणार हा प्रश्न काय आहे. म्हणजे त्याला ज्याला गाई आणि गोरे काय नाही, पण मी काय म्हणतो, त्या शहरी माणसाला, ग्राहकाला किमान इतकं तरी कळावं की या समस्येपोटी जे दुधाचं संकलन कमी व्हायला लागलंय, त्यामुळे 30चा 34 झाला, आज 10 लाख लिटर संकलन होतंय. 2 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर समजा 5 लाख लिटर संकलन झालं, तर शेतकऱ्याला 70 रुपये द्यायला लागतील त्यावेळेला, आणि याला 150 किंवा 200 रुपयाला दूध पडेल. बरोबर. पण याची झळ आज ना उद्या बरोबर शहरांमधल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. बरोबर. त्यामुळे त्यांनी हा मूर्खपणा थांबवायला हवा, आणि म्हणून शहरातल्या लोकांचं समर्थन खरं तर या शेतकऱ्याच्या समस्येसाठी असणं खूप गरजेचं आहे, आणि हे वारंवार जाणवतं. बरोबर. आणि तुम्ही जे म्हणालात ना की शेतकऱ्याला 70 रुपये द्यावे लागतील, हे देतील असं मला वाटत नाही. पॉलिसी जशा तशा सध्या आता नाही म्हणत, आंतरराष्ट्रीय पॉलिसी जरी बघितल्यात, 2 वर्षानंतरच सुद्धा मी म्हणतो मुळात कदाचित मला वाटतं त्याच्यासाठी संपवायचं आहे. म्हणजे ट्रम्पला यस म्हणता येईल. शेतकऱ्यांचा आवाज ज्यावेळेस संपलेला असेल, दुधाबद्दल बोलायचे बंद होतील शेतकरी, की आता संपले, त्यात काही राहिलंच नाही, बंदच केलाय आपण धंदा, तेव्हा नेसलेचं दूध येईल. आणि मग ते तुम्हाला कदाचित 500 रुपये लिटरनं पण घ्यावं लागेल, आणि त्यावेळेस तुम्हाला आज 30 रुपयानं देणारा शेतकरी अस्तित्वातच नसेल, दूध धंदाच अस्तित्वात नसेल. आणि दुसरं माझं निरीक्षण असं आहे
शेतकरी आज जे दूध देतोय ना 30 रुपयाने 34 रुपयानं, तर उत्पादन खर्च शास्त्रीयदृष्ट्या काढला ना तर तो एक 50-60 रुपयापर्यंत जातो. तर मग 30 रुपयात तरी का देतो शेतकरी, परवडत नाही तरी, असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. तो त्यात स्वतःची मजुरी धरत नाही. हो, मजुरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर तो असं विचार करतो काय आपलंच शेत आहे, त्याचे काय म्हणजे शहरी माणूस जसा विचार करतो फ्लॅट घेतलाय 50 लाखाचं, मग त्याचं भाडं एवढे टक्के आलं पाहिजे आपल्याला तर परवडेल. शेतकरी त्याची कोटी रुपयाची जमीन आहे पण विचारच नाही करत की ही कोटी रुपयाची जमीन आहे, हिचे इतके टक्के आपल्याला आले पाहिजे. तो तिची किंमत शून्य धरतो या दुधाच्या उत्पादनात. तो जे पाणी त्या जनावरांसाठी वापरतोय, पाचतोय, सगळं करतोय, चाऱ्यासाठी वापरतोय, त्या सगळ्याची किंमत शून्य धरतोय तो. आणि त्याच्या शून्य किंमत धरल्यामुळं ते 30 रुपयाला गेलं ना तर त्याला वाटतं आज कमी बाजार आहे, जाऊ दे उद्या वाढतील, उद्या जेव्हा 40 रुपये होतील तेव्हा 1000 रुपये भेटला तर भेटला, आपलं सगळं सोडून. तर त्या आशेवरती तो करत राहतोय. मी तर एकदम म्हणजे माझ्या एका मित्राला बोलताना मागे म्हणालो की शहरातली ही जी लोक ओरडतायत ना तर त्यांना हे माहीतच नाही की आपण म्हणजे गाईचं दूध नाही पित, शेतकऱ्याचं रक्त पितो. आणि तो ते रक्त आटवतोय, ते रक्त आटवल्यावरती ते दूध तयार होतंय आणि त्या आटवलेल्या रक्ताची किंमत तुम्ही देत नाही, फुकट पिताय. हे अगदीच खरी गोष्ट. आणि हे मी खूप पूर्वी म्हणजे तो CNN IBNच्या वेबसाईटवर लेख पण आहे माझा, कांदा 28 रुपये झाला होता त्यावेळेला मी लिहिलं होतं की तुमच्या रस्स्यामध्ये माझं रक्त आहे, युअर करी हॅज माय ब्लड इन इट, असं मी आर्टिकल लिहिलं होतं. कारण की 28 रुपये झाल्यानंतर प्रतिक्रिया शहरांमधून घेतल्या जात होत्या बायकांच्या की तुमच्या महिन्याचं बजेटचं काय त्याच्यावरती. आणि मी तेच म्हटलं होतं की एकदा कधीतरी 28 रुपये झाला म्हणून तुम्ही हे करताय, 4 वर्ष तुम्ही बांधावरल्या जाऊन बाईला विचारता का की तुझ्या जगण्याचं काय, बजेटचा प्रश्न नाहीच आहे हा. पण मला आता असं सांगा, मला हे पण समजलं की यानंतर तुम्हाला काही धमक्यांचे फोन आले. तर त्यातला एक कॉन्व्हर्सेशन आम्ही ऐकवणारच आहोत, एक संभाषण जे झालं ते. पण अशा धमक्या येण्यामुळे तुम्ही काही विचलित झालात का? याचं कारण असं की त्याच्या जो कोण एकबोटेंना गुरुवर्य म्हणणारा तो जो कोण महाभाग आहे ज्याने तुम्हाला फोन केला होता, ते एकबोटे भीमा कोरेगावच्या दंगलीच्या याच्यामधले आरोपी पण आहेत त्या सगळ्याच्या. त्यांना एकट्याला आणि भिडेला अटक झाली नाही हा भाग वेगळा, मनोहर कुलकर्णीला. पण त्या एकबोटेंचं सुद्धा एक अजब अवैज्ञानिक आणि अत्यंत मूर्ख असं वक्तव्य टेलिव्हिजनवर आलं होतं. ऑडिओ तुम्ही ऐकवणार आहे ना तर तेवढं नक्की ऐकवा. ते एकबोटेला गुरुवर्य मानणारी जी व्यक्ती आहे ती बोलत असताना असं म्हणते की तुम्ही गाढव आणि डुकराच्या संयोगातून गाई तयार झाला असं म्हणता आणि एकदम गाण्याशिवाय सगळ्या. मी म्हणलं अरे तुमचं चुकतंय काहीतरी, तुम्हाला एकबोटेंचा नंबर देतो म्हणलं मी. हे ते म्हणाले, त्यांना फोन नाही, मग ते आमचे गुरुवर्य आहेत, ते चुकीचं बोलूच शकत नाही. इतका दुटप्पीपणा आहे सगळा, भयंकर आहे. पण मी काही डिस्टर्ब तुम्ही जे विचारला सगळ्यात पहिला प्रश्न, तर मी मुळातच बाय बोर्न ऍक्टिव्हिस्ट आहे असं मला वाटतं. जसं कळतंय तसं मी सार्वजनिक जीवनात आहे आणि असल्या पोकळ धमक्यांनी मला काही फरक पडत नाही. तुम्ही त्यात ऐकलास तरी तुमच्या लक्षात येईल. ते जेव्हा फार शिव्या देतात तेव्हा मी त्यांना म्हटलंय तुमचं भुंकून झालं की मला सांगा, मग मी बोलतो जर बोलायचं असेल तुम्हाला या विषयावरती. तर ते त्याने फरक नाही पडत. ते संभाषण मी जर मध्ये तोडलं असतं, मला प्रामाणिकपणे असं वाटतं त्यांना असं वाटलं असतं की हा घाबरलाय, आणखी याला आता शिव्या द्या, आणखी हे करा. तर मी अजिबात नडक बघता म्हटलं तुम्हाला शिव्या द्यायच्या भुंकतायत, मी त्या शिव्यांकडे शिव्या म्हणून बघतच नाही. कुत्रं जसं भुंकतंय ते भुंकू राहिलेत ते चालू द्या, आपण कुत्र्याच्या भुंकण्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो का? नाही. तसं माझ्या मित्रांनी अनेक म्हणले तू कसं काय ऐकून घेतलं इतकं व भाकड आई भाकड गाईपर्यंत. तर मी म्हटलं मी ते भुंकतायत असं समजून सोडून दिलंय. ते जेव्हा बोलतायत त्यावेळेस मी बोलतोय त्यांच्याशी, म्हटलं बाकी वेळ भुंकतायत. आणि सुरुवात त्या ऑडिओ कॉलची रेकॉर्ड नाही येतात. सुरुवात अशी, त्यांनी मला फोन केला, मला म्हणे सलाम अलैकुम. आता आपल्याला माहिती असतं सलाम अलैकुम वालेकुम म्हणता, एखादा माणूस म्हणू शकतो. पण माझ्या स्वभावात कुणी मला रामराम म्हटलं, नमस्ते म्हणलं तरी मी जनरली माझी सवय आहे ते तिकडून म्हणाले सलाम अलैकुम, म्हणलं रामराम दादा बोला ना. तर ते म्हणजे किती भयंकर पद्धतीनं तो कॉल रेकॉर्ड करायचा आणि मग नंतर तो व्हायरल करायचा. हा कसा मुस्लिम झालेला असं दाखवायचं षडयंत्र होतं. पण त्यांच्या दुर्दैवानं आणि पांडुरंगाच्या कृपेनं मी रामराम म्हणालो, तर ते त्यांना भांडवल मिळालं नाही. तर तो कॉल तुम्ही त्याचं विश्लेषणही करू शकाल आणखी ऐकल्यावर व्यवस्थित. तर मी काय घाबरत नाही, मी त्यांना त्या कॉलवरतीच सांगितलंय मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. मला म्हणे तुला नागडा करून लाईव्ह दाखवलं तर मग कळेल का, त्या ऑडिओ कॉलमध्ये आहेत. मी म्हटलं ह्या असल्या धमक्यांना मी घाबरत नाही, यांनी मला काही फरक पडत नाही.
मग म्हणे कुठला आहे काय, म्हणलं मी संगमनेर मधला आहे, संगमनेर मध्ये येतो. म्हणलं या, मी 1000 गोरे गोळा करून ठेवतो, तेवढे घेऊन जा. नंतर मी त्यांना हे सांगत होतो, मी आता दुधाच्या डेअरीवरती आहे, तुम्ही कुठे आहात, व्हिडिओ कॉल करा चला. कट करून टाकला कॉल. आणि त्या कॉलमध्ये जनरली काय होतं, अशा धमक्यांच्या कॉलमध्ये ज्याला फोन आलेला आहे तो कॉल कट करतो, वैतागून करतो, त्या शिव्यांना वरून चिडून करतो, असं काहीतरी होतं. हे पहिल्यांदा मी असं संभाषण बघितलं ज्याच्यामध्ये धमकी देणाऱ्यांनी फोन कट करून टाकला. आणि खरं तर मला याचं भांडवल करायचं नसल्यामुळं मी ते बाहेर कुठं स्प्रेड पण नाही केलं. नाही, आणि म्हणजे एखाद्या मीडिया हाऊसला गेलो असतो, त्यांना TRP बरा दिसतो, त्यांनी केलंही असतं कदाचित व्हायरल. आणि फारच वल्गर, म्हणजे बीप बीपच शेवटपर्यंत त्यांना ऐकवता येणार नाही काही. पण मी असं ठरवलं की म्हटलं सदाभाऊ ज्या गायन चाललेत ना, मी पुन्हा सदाभाऊ काय येतो की त्या मार्गाला प्रश्न नाही सुटणार आहे, यांच्याशी भांडणच नाहीये. म्हणजे जी कोणी शिवाय देणारी व्यक्ती तिच्याशी माझं भांडणच नाहीये, माझं भांडण सरकारशी आहे. आणि उलट हा मला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे मी सदाभाऊ नाही विनंती करेल, कॉल करून मी बोलेल त्यांच्याशी की भाऊ गोरक्षकांना जेवढं उघडं पाडायचं तेवढं पाडून झालंय, पण त्यांच्याशी काही भांडण नाही, ते काही उपाय नाहीयेत त्याच्यावरचा. त्यांनी उद्या बंदही केलं गाड्या अडवायचं, प्रश्न सुटणार आहेत का? नाही, सरकारी कायदा हीच समस्या आहे अगदी. हा, आणि तो अर्धवट असल्यामुळे त्याची पूर्ण त्यांनी हे करावं. सगळ्या त्यांची अडचण काय होते, ते सुरू करता नाही का, म्हणजे आपण बोललेलो नसलेलं आपल्या तोंडात घालायला कॉल रेकॉर्ड करायसाठी, की तुम्ही गाई कापा म्हणता, असं करता तसं करता. त्याला म्हटलं बाबा तू स्लॉट कट कर, जो कुठं तू ऐकलाय माझा म्हणतोय तो, आणि मला पाठव, मी जाहीर माफी मागेल म्हटलं जर मी असं काही म्हणालो असेल तर. हे म्हणजे खरंच शिव्या तोंडात येतात त्यांच्यासाठी. तर ही बांडगुळं म्हणजे बांडगुळच पोचलेली ती आमच्या जीवावरती, रक्तावरती. हे आम्हाला गायीवरती प्रेम करायचं शिकवणार का? यांनी शिकवायची गरज नाही आम्हाला, ते आमच्या रक्तात आहे, DNA ते शेतकऱ्यांच्या पोरांच्या. प्रश्नच नाही. आत्ताच पोळा साजरा झाला आणि म्हणजे बैल सजवताना, बैलाला ची पूजा करताना, त्याला घास घाऊ घालताना लोकांच्या डोळ्यात पाणी असतं. मी पण ग्रामीण भागांमधूनच शेवटी आलोय आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कासावीस जीव होऊन जातो. म्हणजे जनावर विकलं ना घरातलं तर त्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडणारे अनेक. म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं, 10वे घातलेत लोकांनी, 13वे घातलेत, चंप्या केल्या. म्हणजे घरातलं ज्येष्ठ माणूस गेल्यानंतर जसं सगळं आपण करतो तर तितकं लोक हे करतायत. मग त्यातला एक मुद्दा जो राजू शेट्टी साहेब म्हणतायत किंवा इतर शेतकरी नेते आहेत सिनियर, ते म्हणतायत, तर त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे हे आधी क्लिअर करतो मला परत फोन येण्याच्या अगोदर. आमचं म्हणणं आम्ही सांगितलं सरकारने सगळे घ्या आणि सांभाळा, पण राजू शेट्टी साहेबांचं असं म्हणणं आहे, आणि मग त्याच्यावरती अभ्यास होऊ शकेल वेगळा, की देशी गोवंश हत्या कायदा करा, फक्त देशी गायींसाठी, तो अधिक कडक करा. आणि गोवंश हत्याबंदी कायद्यातनं हे गोरे वगैरे वगळा, बरोबर. पण तो उपाय कसा, किती यांना रुचेल पचेल, आणि म्हणजे माझ्यासारख्यालाही मन असं धजवत नाही म्हणायला की असं केलं पाहिजे. कारण की कुठल्याही म्हणजे मुळात मी कोविड पर्यंत जीव वाटलेला नाही असा प्राणी होतो. कोविडमध्ये पहिल्यांदा मी अंड खाल्लं, नाहीतर वयाच्या 30 वर्षापर्यंत मी नॉनव्हेजला स्पर्श नाही केलेला. पाणी ज्या घरात नॉनव्हेज असतं तिथं पाणी नाही प्यायचं असं राहिलेलं माणूस आहे. कोविडमध्ये डॉक्टरांनी सांगितल्यामुळे पहिल्यांदा खाल्लं. त्यामुळे ते कुठल्याही प्राण्याची हत्या करणं तर त्याच्या बाजूचं नाहीच आहे, आम्ही नाहीच आहे. तर त्यामुळे मग पण जे माकडीच्या पिल्लाचं उदाहरण सांगितलं मी, तर मग आता आपला बाप मरतोय तो मरू द्यायचा, आपण मारायचं, फाशी घ्यायची की पिल्लू पायाखाली घालायचं, असा हा प्रश्न आहे. याच्यातून आता सुटका कशी होईल माहित नाही. नाही, हे तुम्ही बोललात सगळं, याबद्दल खरंच तुमचे अगदी मनपूर्वक आभार. पण याच्यामध्ये ही जी समस्या आहे, म्हणजे जसं टप्प्याटप्प्याने आपण समजून घेतलं की पहिल्यांदा सरकारने कायदा काय केला, तो कसा अर्धवट झाला, आणि मग या भाकड जनावरांचं पालनपोषण करण्यामध्ये शेतकऱ्याचं मरण यायला लागलं. आणि अगदी नवीन जनावर जरी विकत घेतलं, जसं मांडीवर आलेलं गाय आपण म्हणतोय, की ती विकत घेऊन आपल्या शेतामध्ये नेत असताना सुद्धा वाटेमध्ये हे तथाकथित गोरक्षक असतात, हे अडवतात गाड्या, ते ओढून नेतात तिथून, आणि नेल्यानंतर त्या गोशाळेमध्ये नेलेल्या गायीची सुद्धा काही काळजी घेतली जात नाही. त्यात ती आणखीन हाल होऊन तडफडून मरते. त्याचा परिणाम दूध संकलनावरती होतो रोजच्या, जे कमी होत चाललेलं आहे. याचा परिणाम उद्या शहरातल्या प्रत्येक ग्राहकावरती होणार. आणि म्हणून आज हे जर समजत असेल तर आज त्या शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे. शहरातल्या लोकांच्या भावना फार असतात की गायीला देवमाना वगैरे, पण पोसायची नसते ना. त्यामुळे आपल्या दिवाणखान्यामध्ये बसून गायीला देवमाना
किंवा गाईला आई म्हणा, हे म्हणणं सोपं आहे आणि प्रत्यक्ष त्या आईचं पालनपोषण करणं हा आणखीन वेगळा भाग आहे. त्यामुळे शहरातल्या लोकांना आणि दर्शकांना माझी एवढीच विनंती आहे की या ग्रामीण भागातल्या समस्यांबद्दल तुमची संवेदनशीलता जिवंत ठेवा. तुम्ही संवेदनशील राहिलात तर हा असंघटित असलेला संपूर्ण वर्ग जो आहे शेतकऱ्यांचा, याला शहरातल्या नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या मार्फत एक व्हॉइस मिळू शकेल. आणि मग तो शहरातला व्हॉइस राज्यकर्ते ऐकतात, शासनकर्ते ऐकतात आणि मग शासन कदाचित याची दखल घेईल. तर आज या शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या, दत्तानी या निमित्ताने सुरू केलेल्या लढाईला, या विषयाबद्दलच्या शहरातल्या प्रत्येक माणसांनी साथ, समर्थन आणि सोबत देणं हे अत्यंत गरजेचं आहे. दत्ता, EG न्यूजच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात याबद्दल तुमचे अतिशय मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू सर. आमचा आवाज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात त्यासाठी तुमचेही मनापासून आभार. नाही, ते आमचं कामच आहे.